आवरा लवकर, बसनी जायचंय ना तुम्हाला? आणि आज जर उशीर झाला ना तर लेटमार्क नाही लागणार, मेमो मिळेल. आवरा. हे घ्या, बसला पैसे लागतील ना? घ्या घ्या, नाही येत तुमच्याकडे मला माहिती, घ्या. Happy birthday, sir. Oh, thank you so much. Oh, Happy birthday, sir. Thank you so much. Thank you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Anand sir. Happy birthday to you. Thank you so much. Thank you. Jenny, I'm not surprised. मला खात्री आहे सगळं तुलाच लक्षात राहिलं असेल. तर मी तुमचा बर्थडे कधी विसरलीये का? सर सेलिब्रेशन झालं पाहिजे. अरे म्हणजे काय, करूया ना पार्टी, देतो ना मी पार्टी. हो मी करते सगळं. केक केला ऑर्डर मी. काय म्हणतेस? कुठला केक? ब्लूबेरी चीज केक? तुमच्या सगळ्या फेवरेट गोष्टी मला बाय हार्ट आहेत सर. वाह वाह वाह, इसीलिए तो तुम मेरी फेवरेट हो जेनी. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय आज एकदम वेळेत? सर मी आता रोजच वेळेवर येणार. ओ विजिट. वाह वाह. अरे देखो देखो, दुनिया का 9वा अजूबा शनाया स्वतः ऑफिस मध्ये वेळेत आली आहे. ज्यांनी खरंच 9च वाजलेत ना. येस सर. तुम्ही माझं नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देऊ शकता. त्यामुळे मग करूया ना वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण तुझं नाव देऊया. पण त्याआधी जी उरलेली कामं आहेत ती संपूया का? संपूया ना सर. हे काय, आज सरांचा बर्थडे. ओ हॅपी बर्थडे आनंद सर. थँक्यू सो मच. चला काम करूया प्लीज. आज पार्टीला कोण नाही येणार याची पण लिस्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग आनंद भाऊजी, आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बहीण. आनंद, अरे त्यांनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. बरं आनंद भाऊजी, आज मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी आणलंय काय? गोडाचं. काय असेल ओळखा? सांगा ना प्लीज. तुमच्या आवडीची खीर. अरे वा. श्रेयस आणि पानवलकर सर. मॅम ते ऑन द वे. पानवलकर सर आणि श्रेयस एकत्र येतात. ओके. बरं, आज सगळ्यांना माझ्याकडून लंच. असंच. आणि तुम्हाला जर बोलवायचं असेल तुमच्या चौपट खाणाऱ्या मित्राला तर आजच बोलवू शकता. चला कामाला लागा. Yes, चला मस्त खायचं प्यायचं. मिस आज मी वेळेवर आले. मी प्रेझेंट आहे आणि आज मी सगळं काम पण संपवणार आहे. मी आनंद सरांना विश पण केलं, टॉन्ट न मारता. आय एम अ गुड गर्ल. ग्रेट. गुड डे. तू बिंडोकेस का? असं सोडून गेलीस मला? सगळं बिल मला भरावं लागलं. मुद्दाम करतेस का तू? व्हॉट यार, इतका तो चलताय. मला वाटलं तुझी बिल भरायची प्रॅक्टिस सुटली असेल म्हणून आपलं असंच तुला आठवण करून दिली आपल्या गुड ओल्ड डेजची. ओल्ड डेज नाही, माझ्या सगळं लक्षात आहे शनाया. तू विसरलीस. पूर्वी तू इनोसंट होतीस. आपलं प्रेम होतं एकमेकांवर. आता प्रेम तर लांबची गोष्ट, हे सगळं विसरलीस तू. व्हेरी स्मार्ट या गॅरी. मी काहीच नाही विसरले. विसरलायस तू, चेंज झालायस तू. पण डोंट वरी, ना मी आपले गुड ओल्ड डेज विसरीन ना तुला विसरू देईन. करेक्ट? हॅलो. अरे वेअर इज द बर्थडे बॉय? कुठे आहे माझा बर्थडे बॉय? ओय बच्चा, कुठे आहे बर्थडे बॉय? कुठे आहे? हा? अरे जोड्याने का
हॅपी बर्थडे. थँक्यू. प्रपोज केलंस की काय? काही बोलते. बरं आहे बघ, मी काय तुझ्यासाठी असा बुके बिके आणलेला नाहीये, त्याच्यापेक्षा समोसा जिलेबी फाफडा वगैरे आणलेला आहे. वाह वाह वाह, वैसे भी मुझे ना फूलों की खुशबू से ज्यादा फाफड़ा जलेबी और समोसे की खुशबू पसंद है. ये कौन सी खुशबू है जो मेरे नथुनों को फुला रही है? अरे मला तुला कसं कळलं की आज माझा वाढदिवस आहे? म्हणजे कॉलेज नंतर मला कधीच विश केलं नाहीस आणि आज माझा वाढदिवस बरोबर लक्षात राहिलं, असं कसं? अरे असं काय करतो? अरे आपल्याकडे कॉम्प्युटर आहे माहितीये का तुला? हा बंड्या सकाळ सकाळ मेसेज केला, आनंद सर का बर्थडे है, आ जाओ. अरे वा 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 जॅनी, थँक्यू सो मच. अजून कोणाला सांगितलंस तू? नाही मी अजून कुणाला सांगितलं नाहीये. आय जस्ट टोल्ड हिम बिकॉज सौमित्र इज युअर बेस्ट फ्रेंड ना, सो त्यांच्या येण्याने तुम्हाला आनंद होईल, सो आय जस्ट टोल्ड हिम. नाही, एक मिनिट. जेनी तुझा गैरसमज होतो. मी आल्यामुळे त्याला काही फारसा आनंद झालेला नाहीये. त्याला आज वेगळ्या माणसाचा सहवास हवा होता खरं तर. ओ गॉड, अजून कुणाला सांगायचं होतं का? म्हणजे काय? अगं विसरलीच आहेस? तुला माहित नाही कोण आहे तो माणूस? ए काय तू काही म्हणजे हा ना, म्हणजे तुला मस्करी करतोय काय रे? राधिका वहिनीने सांगितलंय आपल्याला एकत्र लंच साठी जायचं आहे. हो ओके. हो. मग तिला तर भेटणारच आहे मी. हो. मी जरा गंमत करतो त्याची. तुम्ही एन्जॉय करा, दोघं जण एन्जॉय करा. एन्जॉय युअर बर्थडे. ते काम आपल्याला ती फाईल बच्चा कधी आहे? आपण ती हा, फाईल तुम्हाला ते- हा ये. आजी मॅडम, ये विलास. न बघताच कसं काय ओळखतं मॅडम तुम्ही? आता काय ओळखत नाही का तुला? कॉफी. थँक्यू. वेलकम मॅडम, येतो. हो. हा बोल सौमित्र. काय ते असले गुरांसारखे काय आवाज करतोस? काही नाही, म्हटलं तू कॉफी पितेस तर कॉफीची तलफ आली मला म्हणून. तुला कसं कळलं? अरे कसं कळलं म्हणजे? तुझ्या कॉफीचा जो अरोमा आहे ना, तो असा मोबाईल मधून इथपर्यंत येतोय मला. उगीच दगड मारू नकोस. अगं दगड नाही, हे बघ, तू ब्लू कलरची साडी आहे आणि ऑरेंज कलरची बॉर्डर आहे ना. तू इथे आलायस का? नाही ग, मी नाही आहे इथे कुठे. तुला कसं काय कळलं? अगं मी अमेरिकेत राहतो ना, तिथे खूप मोठा रिसर्च चालू आहे टाइम ट्रॅव्हलवर. माहितीये का, मी टाइम ट्रॅव्हल करू शकतो. बाप रे. हा म्हणजे आता मी मोबाईलवर बोलतोय ना, तर प्रकाशाच्या वेगाने मी तिथे प्रकटही होऊ शकतो. अरे मग ये. हा बघ ना, झालो प्रकाट. थँक्यू. काय सौमित्र, हा काम करत होते ना मी. ठीक आहे ना. ठीक काय ठीक. हे बघ, एक तर माझ्या बेस्ट फ्रेंडचा गुज्जूबाईचा बर्थडे आहे, त्यामुळे मी इथे आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस वुमन राधिका सुभेदार. मी सुद्धा एक मोठा बिझनेसमॅन आहे, सो काही बिझनेसच्या गोष्टी करायच्या होत्या तुमच्याशी. तू बिझनेसचं बोलणार आहेस काय? तुमच्या राधिका मसालेला माझ्या कंपनीकडून एक मोठी ऑर्डर दिली होती मी. हा, त्याच्या काही अपडेट्स वगैरे देणार आहात की नाही मला? अच्छा, आज अपडेट हवेत का तुम्हाला? ठीक आहे, मग असं करा, बाहेर जेनी म्हणून आहेत, त्यांच्याकडनं अपडेट घेऊ शकता. नाही, जेनी आणि श्रेयसने सगळे अपडेट दिलेत मला, त्याच्याबद्दल नव्हतं बोलायचं. काय गुज्जूबाईचा बर्थडे असो, काहीतरी लंच वगैरे असं ऐकलं मी. हो, मी अरेंज केलाय सगळ्यांसाठी. तू देतेस? मग तर करूनच जाणार आहे मी. ऑफकोर्स. आणि राधा, मला अजून एका जरा महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. बोल ना. हे जरा कामाचं 2 मिनिटं बाजूला ठेव. ठेव. बोल. तू मागे मला म्हणाली होतीस की शनाया कोणाच्या तरी सांगण्यावरून काही गोष्टी करते किंवा कोणीतरी आहे मागे तिच्या, तर ते पटायला लागलंय मला. मला माहिती आहे ते, कारण एवढी अक्कल नाहीये तिला. या सगळ्याचा बोलविता धरी कोणीतरी वेगळा आहे हे नक्कीच. एक्झॅक्टली. पण तिच्या मागे कोण आहे हे माहिती सुद्धा असायला पाहिजे ना आपल्याला. म्हणजे तू म्हणाली होतीस की मागे तिने युनियनची माणसं सुद्धा आणली होती, तो यापुढे सुद्धा ती काहीही करू शकते. बघ,
राधा माझं लक्ष आहे तिच्यावर, पण तू सुद्धा जरा सावध राहा. तू काळजी नको करूस, मी लक्ष ठेवून आहे तिच्यावर. एक मिनिट. हा आलोच. केक कटिंग. येस. अरे गुच्चू भाई. अरे मॅडम आल्या. या या चला 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 केक का बघा. अरे वा, पर्पल केक. कोणाची choice आहे? जेनी, हा. चला 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 चला. चल सुरेश, केक काप. नाही नाही सर, केक मी खाणार आहे, तुम्ही कापणार आहात, तुमचा वाढदिवस आहे. ब्लूबेरी चीज केक, बरोबर मला आठवलं. येस. काय झालं? आम्ही जी ऑर्डर तो तिचाच आहे ना पहिला केक म्हणून. वा. काय मूर्खपणा चाललाय. मी बॉस असताना हे असले कौतुकाचे सोहळे नाही केले कधी. वेस्ट ऑफ टाइम नुसता. ए, मी जुना मित्र आहे, आम्ही आहोत इथे. अरे यार, म्हणजे काय? थँक्यू थँक्यू, हॅपी बर्थडे. वहिनी घेते मी. ठीक आहे, नाही ठीक आहे. नाही मानलो, म्हणजे मी आता सगळ्यात शेवटी घेईन, जेव्हा मला उरला तर मी खाणार, नाही तर नाही खाणार. का असं बोलतोय? तुम्ही सगळ्यांना द्या आधी. अरे यार, काय रे तू पण. तिने आधी आणला होता ना केक म्हणून दिला आधी दिला. हे घे, तू पण घे. मान नको. अरे घे रे. हम्म. सर, वा 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 वा. ए, ये ना इथे बाकीचे पीसेस कर, सगळ्यांना दे. अरे वा. हॅलो. अरे यार, मी नाही बोलू शकत सगळ्यांसमोर. सगळे जमा झालेत तिकडे. हिप्पोपोटामसचा बर्थडे आहे ना आज. अरे आपलं सिक्रेट आउट होईल ना. ओके, मी लंच टाइमला येऊन भेटते. आता लंच टाइम होईल 15-20 मिनिट्स मध्ये. ठीक आहे, ओके, बाय. आलेच भेटते. बाय. खरं तर हे सगळे माझे लोक. पण आता काय राधिका बरोबर सेलिब्रेशन करतायत आणि इथे शनाई काही कामाची नाहीये. मलाच संकटात पडते. हे सगळं ना या राधिकामुळे झालंय. नाही पण मी हार मानणार नाही. एक दिवस हे ऑफिसच काय, शनायाला सुद्धा परत मिळवेल. घ्या पर्पल केक. राधा, मी जरा आलो जाऊन. कुठे? अगं एक अर्जंट मीटिंग आहे, आलोच मी. आता पण लवकर या. हो, मी जॉईन होतो तुम्हाला. हा हा, बाय. लवकर ये. आलो. मॅडम केक. ओ थँक्यू. तन्या, एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणं म्हणजे काय असतं ना, ते आता कळेल तुला. व्हॉट? विलास, लंच रेडी? हो मॅडम. ठीक आहे, 5 मिनिटात जमूया. हं? सर, मस्त गेला मला वाढदिवस. सुंदर. शनाया, इट्स लंच टाइम. मला पाहिजे तिकडे जाऊन मी लंच करू शकते ना जेनी? या यू कॅन, बट इथे सेलिब्रेशन आहे, जस्ट टू लेट यू नो. पण मला इथे नाही सेलिब्रेट करायचं तुमच्या बरोबर. तसंही मी अनवॉन्टेड आहे ना. अप टू यू. सो मी आहे. या या. या सौमित्र, वेर आर यू?
सांगतो काय ना ती शनायावर जरा मला असा डाऊट आहे अगं. म्हणजे मगाशी आनंदचा केक कापत असताना ती जरा विचित्र वागत होती. कोणाशी तरी बोलत बोलत बाहेर गेली. ती ना कुठल्या तरी मिशनवर असल्यासारखी वागते. मिशन? हा तेच तर मला कळत नाहीये. बघतो मी. बरं आहे ती अजून ऑफिसमध्ये की या ती आता कुठेतरी गेली. आय आस्क्ड टू वेट. मी तिला सांगितलं थांब सेलिब्रेशन आहे, बट शी डिडंट वेट. ती म्हणाली लंचला चालली आणि ती गेली. लंचला? बघतो ना कोणाबरोबर लंच करते काय करते. बघतो मी. आलो. ओके बाय. नो वे मी आत्ताच्या आता तुला भेटायला येते. मला पैसे हवेत प्लीज. अटलिस्ट 5,000. अरे यार मुंबईत राहणं खूप कॉस्टली आहे. अंडरस्टँड. किती कंजूस आहेस. नक्की? कूल. आय सी यू. ओके बाय. कोणाला भेटायला चालली? कोण पैसे देणार आहे? अच्छा शोधायलाच पाहिजे हे. हा दादा एक काम करा ना. ऑफिस मधून बाहेर आलात ना पार्किंग मधून की राईटला आहे लवकर. हा मी वाट बघतोय. गाडी घेऊन या पटकन. बाय. राहिले दादा. हॅलो. हो दादा कुठे आहात तुम्ही? हा हे बघा. हा या हे सर्कल घेऊन या ना इथून. हा असे या. पण खरंच खूप छान झालं सेलिब्रेशन. येस मॅम. ऑल क्रेडिट गोज टू यू अँड विलास. नाही मॅम, नाही काय? नो बिग डील. आनंद एवढे जुने कलिग आहेत. इज अ फ्रेंड. तेवढं तर करायलाच पाहिजे. एक मिनिट हा. बोला गुप्ते भाऊ. हा राधिका वहिनी, सौमित्रचा मला फोन आला होता. त्याला रोड क्रॉस करताना टेम्पोचा धक्का लागला. काय? नाही मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. मग कसा आहे तो? काय म्हणतात डॉक्टर? काय झालं नेमकं? हो घाबरण्यासारखं काही नाहीये. डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली. त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. आता इथलं झालं की आम्ही लगेच येतो तिथेच. ठीक आहे, तुम्ही असं करा, त्याला घरीच घेऊन जा. मी इथलं काम लवकरात लवकर आवरते आणि येते. ठीक आहे? हो हो. मॅम काय झालं? जेनी गुप्ते भाऊंचा फोन होता. सौमित्राला काहीतरी टेम्पोची धडक लागलीये. ओ गॉड. मॅम पण तो तर काय? नाही सिरियस आहे का? नाही ते आता काही कळायला मार्ग नाहीये. मी असं करते, इथलं काम लवकरात लवकर आवरते आणि घरी जाते लवकर. ओके मॅम. काय? अरे देवा किती लागलं अरे तुला? अहो नाही हो बरंच काय. थोडस आहे. एवढं काही नाही. नाही कसं एवढं तरी लागलंय. नाही तर का? अरे बाबा कुठे पडला रे? नाही आई पडलो नाही. सांग काय. सौमित्र काय काय झालं तुला? हा? अगं हो काय झालंय का तुला? तू हायपर होऊ नको. हायपर होऊ नको. हो सांगतो. एवढं काही झालेलं नाहीये. हे बघ मी पडलो नाहीये. मी रस्त्याने जात होतो तर एक ते टेम्पोचा धक्का लागला हाताला. एवढं काही नाही. म्हणजे माझा हात मी असा हळू दुखतंय. सॉरी तो मूव केल्यावर थोडस मला पण आत्ताच कळतंय का हे दुखतंय ते. एवढं काही नाही. हेअरलाईन फ्रॅक्चर आहे बघ. हेअरलाईन फ्रॅक्चर? हो ठीक आहे. एवढं काही नाहीये. हा राधिका मला काय वाटतं त्याला ना थोडा वेळ आराम करू दे. हो आत्ताच औषध घेतलंय बरं डॉक्टरांकडनं आलं तो. आराम कर जरा. पड जा. हो नाही तर एक काम कर, तू माझ्या घरी चल. तिथे आराम करता येईल तुला शांत. नाही नको तू माझ्या घरी चल. मला काय वाटतं हा डोळ्यासमोर असलेला बरा. तू माझ्याकडे चल बरं. हो त्याला आराम करायला सांगितलंय. नाही मी काय म्हणते सौमित्र, तू इथेच राहा. आम्ही तुझी काळजी घेऊ. आई तुम्ही सांगा ना. हो ना बाबा सांगा ना याला. हो ना. अगदी बरोबर. सुनबाई म्हणते ना इथेच राहतो. नक्की ना? पाय बाई पहा बरं. आता माझा गुरु तसाच माझा सौमित्र ना. चल त्यासाठी आलं टाकून चहा करते बरं. नाही आई खरंच चहा वगैरे नको. आणि थँक्यू सगळ्यांना. पण खरंच मी जातो. मी करेन एकट्याने मॅनेज. मला एवढं काही झालेलं नाही. ओके. काय काही झालं नाही म्हणजे काय? हे पा
असं अजिबात बोलायचं नाही. जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत इथनं कुठेही जायचं नाहीये. मी सांगेन तसं वागायचं. आता कसा तयार झालास? हे बघ, तू 4 दिवस इथे पाहुणचार घे, आणि मग माझ्या घरी ये विश्रांतीसाठी. त्यांच्याकडचा पाहुणचार झाला की आमच्याकडे. अहो नानी, मित्र, आता तुझी काही 8-10 दिवस इथून सुटका नाही. एवढंच लागलं तर केवढं कौतुक चाललंय याचं. या सौमित्रेला नेहमी अटेन्शन पाहिजे असतं. आता तर काय सेलिब्रिटी सारखाच बसलाय.